नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढचे 10 क्वेश्चन करूया। मागच्या व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन 26 to 35 झाले। आता पुढचा क्वेश्चन आहे 36 नंबरचा। व्हॉट विल बी द कोशंट अँड द रिमाइंडर रिस्पेक्टिव्हली व्हेन 78,500 इज डिवाइडेड बाय 32। 36 नंबरचा क्वेश्चन काय करायचं आपल्याला, 78,500 मध्ये 32 नी डिवाइड करायचं आहे। ठीक आहे, आता इथं बघा आपल्याला 32चा टेबल येत नाही है ना, तर आपण काय करायचं माहिती का, 3चा जे आहे ह्या नंबरमध्ये आपण किती टाइम्स आपण डिवाइड करू शकतो त्या नंबरला, त्या अंदाजाने आपण डिव्हिजन करत जायचं। जसं आता हे पहिली नंबर आहे 7 मध्ये 3 नी किती टाइम्स आपण डिवाइड करू शकतो, 2 टाइम्स। 3 टाइम्स केलं तर 9 होणार, याच्यापेक्षा जास्त होऊन जाणार आहे ना, तर आपण किती वेळेस करू शकतो, 2 टाइम्स। आता 2 2 जा 4, 2 3 जा 6। ठीक आहे, हे किती आले बघा, तर 4 ते आलं 1। हां, परत हे 5 येणार। आता इथं आपण 14 मध्ये किती टाइम्स करू शकतो, 3 नी 5 टाइम्स तर येणार नाही है ना, 15 होऊन जाणार, तर आपण किती टाइम्स करू, 4 टाइम्स। ठीक आहे, तर 4 टाइम्स केल्यावर किती येणार आहे बघा, 4 2 जा 8, 4 3 जा 12। ठीक आहे, आपल्याला 32चा टेबल येत नाही, पण अशा अंदाजाने आपण हे करत जायचं। 15 मधून 8 केले तर 7 होणार, इथं 3 होणार, 3 - 2 1 होणार। ठीक आहे, इकडे 0। ठीक आहे, आता 17 मध्ये आपण 3 नी किती वेळेस डिवाइड करू शकतो, 3 6 जा 18 होतात, मग आपण मॅक्झिमम 5 टाइम्स करू शकतो। तर 5 2 जा 10, 5 3 जा 15 प्लस 1 16। ठीक आहे, 0 आणि हे 1 आलं आहे, परत हे 0 आलं इथलं। ठीक आहे, आता 10 मध्ये आपण किती टाइम्स करू शकतो, 3 टाइम्स है ना। 3चा डिव्हिजन किती टाइम करू शकतो, 3 टाइम्स करू शकतो ना। 4 टाइम केलं तर 12 होणार, तर इथं आपल्याला 3 टाइम करावं लागेल। तर 3 2 जा 6, 3 3 जा 9। ठीक आहे, हे किती आलं आता रिमाइंडर 4। ठीक आहे, तर याचं बघा क्वोशंट किती आलं आहे, 2 4 5 3 आणि रिमाइंडर आला आहे 4। ठीक आहे, तर याचं आन्सर कुठलं येतं आहे, आन्सर नंबर 1। आन्सर येतं आहे आन्सर नंबर 1। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 37। विच ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन हॅज अ डिफरंट आन्सर। 37 नंबरमध्ये आपल्याला एक्सप्रेशन दिलेले आहेत 4। ठीक आहे, ते चारीपैकी तिघांचे जे हे आहे है ना, सॉल्युशन केल्यावर जे काही आन्सर येते ते एकसारखे आहे, फक्त एकच आहे ज्याचा डिफरन्स आहे। ठीक आहे, तर आपण पहिला सॉल्व करून बघूया। इथं पहिला काय दिलं आहे, 15 प्लस 7 × 3 -9। ठीक आहे, तर इथं बॉडमॉस रूलनुसार आपण पहिले मल्टिप्लिकेशन करावं लागेल। ठीक आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन केलं तर हे किती होणार, 21। तर 15 प्लस 21 -9 है ना, 15 प्लस 21 किती होतात, 6 आणि हे 36 -9। हां, याचा आन्सर किती येते, 27। ठीक आहे, सेकंड नंबरचा जो दिलेला आहे बघा, सेकंडमध्ये काय दिलेलं आहे, 18 × 3 डिवाइडेड बाय 2। ठीक आहे, तर हे किती येणार, 18 × 3 डिवाइडेड बाय 2 किती होतात, 1.5। ठीक आहे, यांचं पण आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर इथं बघा, इथं एक डेसिमल आहे ना, 15चं मल्टिप्लिकेशन करायचं। ठीक आहे, 15 8 जा 120, 0 आलं। ठीक आहे, तुमचे 12 काय आहे तुमचं, कॅरी ओव्हर झाले 12। ठीक आहे, तर किती लिहूया, 12। 15 1 जा 15 प्लस 12 किती होतात, 27 है ना, 27। आणि इथं बघा एक इथं डिजिट नंतर डेसिमल आहे ना, ते याच्यानंतर पण इथं एक डेसिमल लावूया, तर 27.0 म्हणजे 27च होणार। ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड बघा, थर्डमध्ये काय दिलेलं आहे, 21 - 9, 21 - 9 ×
2 डिवायडेड बाय 3. ठीक आहे. आता इथं 2 डिवायडेड बाय 3 जर केलं आपण तर पहिले डिव्हिजनच करावं लागेल ना आपल्याला. 2 डिवायडेड बाय 3 केलं तर किती येते बघा. इथं डिव्हिजन होते का पहिले 2 मध्ये 3चं नाही होत, तर आपल्याला पहिले एक डेसिमल पॉईंट घ्यावा लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 6 टाईम इथं डिवाइड होणार है ना 18. परत इथं 2 आलं आहे ना. परत आता इथं 0 येणार, 6 टाईम परत हे डिवाइड होणार. असं हे परत आता हे कंटिन्यू असं चालतच जाणार. 0.6666 कंटिन्यू चालू होते. त्याला आपण 0.67 घेऊ शकतो. ठीक आहे. काय करू शकतो, 21 मायनस 9 इंटू 0.67. ठीक आहे. आता इथं पुढं याला सॉल्व करायचं आपल्याला. तर इथं बघा 0.67 इंटू 9. ॲक्च्युली हे सगळं करत नाही बसायचं तुम्हाला. ठीक आहे ना. इथं 0.67 आहे. याला जर आपण 1 जरी आपण कन्सिडर केलं तर 9. 21 मायनस 9 किती होणार, 21 मायनस 9 12 होणार. ठीक आहे ना. आहे की नाही. याला जर आपण होल नंबर 1 जरी पकडलं, ठीक आहे ना, हे डेसिमलमध्ये आहे ही नंबर. ठीक आहे ना. ते डेसिमलमध्ये येणार याचा आन्सर. ठीक आहे. तर याचा अर्थ आहे की हा नाही आहे. हे सगळं करत नाही बसायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 4th नंबरचं बघा. 4th मध्ये काय दिलेलं आहे, 24 प्लस 20 डिवायडेड बाय 5 मायनस 1. ठीक आहे. इथं पण बघा 24 आणि पहिले डिव्हिजन करूया. किती होणार, 5 4 जर 20 है ना, मायनस 1 हे 28 मायनस 1 म्हणजे किती येते 27. तर हे बघा हे 27 आहे, हे पण 27 आहे, हे पण 27 आहे. फक्त हा जो आहे 3rd नंबरचा तो डिफरंट आहे. तर याचा आन्सर काय येतो 3. आन्सर नंबर येतो 3. हे सगळं करत बसायची गरजच नाही आहे. तुम्ही 2 डिवाइड बाय 3 डेसिमलमध्ये आलं, संपलं. याच्यानंतर हे पुढं करायचंच नाही. ठीक आहे. आणि तसंही बघा याला जर हे 1पेक्षा जास्तही असती, हे नंबर 1 पण असती किंवा है ना, तर इथं 21 मायनस 9 केलं तर कमीच येणार ना 27पेक्षा. ठीक आहे. त्याचा अर्थ आहे की हे 3rd नंबरचा आन्सर नाही आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 38. Ajay purchased a laptop for ₹29,750, a mobile for 16,900 and a computer for 43,150. What amount did he spend? 38 नंबरचा. अजयनी काय काय परचेस केलं आहे, एक लॅपटॉप परचेस केला आहे. कितीला, 29,750ला. ठीक आहे. त्याच्यानंतर एक मोबाईल परचेस केला आहे 16,900ला. त्याच्यानंतर एक कम्प्युटर परचेस केला आहे 43,150ला. तर त्यांनी टोटल किती स्पेंड केली, टोटल अमाऊंट तिघांनाही आपल्याला प्लस करून टाकायचं आहे. ठीक आहे. काही एवढं कठीण नाही आहे. फक्त फास्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. 5 + 5 10, 1 कॅरी ओव्हर झालं. 8 + 9 17 + 1 8 18. परत 1 कॅरी ओव्हर झालं. 10 + 6 16 + 3 19. 1 कॅरी ओव्हर झालं. 3 + 4 + 4 8. 89,800. ठीक आहे. 89,800. त्याचा आन्सर कुठला येतोय, आन्सर नंबर 3. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 3. ठीक आहे. सोपं आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 39. इथे आपल्याला काय दिलेलं आहे बघा, 98,527. ठीक आहे. मायनस बॉक्स इज इक्वल टू 30714. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करायचं, याची व्हॅल्यू काढायची है ना. तर विच नंबर शुड बी इन द बॉक्स. तर आपल्याला हे बॉक्सची व्हॅल्यू काढायची. आता बघा इथं काय करायचं असते, हे बॉक्स मायनसमध्ये आहे ना, याला आपण या साईडला घेऊन जायचं. इक्वलच्या या साईडला घेऊन जाऊ तर हे बॉक्स काय होणार, पॉझिटिव्ह होऊन जाणार. ठीक आहे. आणि ह्या नंबरला इकडे घेऊन जाऊ आपण. ही इथं पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह होऊन जाणार. म्हणजे काय होणार, बॉक्स इज इक्वल टू, आता इथं लिहिताना आपण हे इकडं राईट साईडला आहे, ते लिहिताना लेफ्टला लिहू, काही प्रॉब्लेम नाही आहे.
इथं काय होणार, बॉक्स इज इक्वल टू किती येणार बघा, 985227 मायनस 30714. ठीक आहे, बस असं करायचं आहे. याच्यामध्ये याच्यातून याला मायनस केलं की याचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, इथल्या इथंच मी करून टाकतो पटकन. 30714 बघा काय येते, 3 1 15 मायनस 7 केले, 15 मायनस 7 केलं तर 8. ठीक आहे, हे परत होणार 7 आणि होणार आहे 6, 67,813. तर याचा म्हटलं याचा कुठला आन्सर येतोय बघा, आन्सर नंबर येतोय 2, 67813, आन्सर नंबर 2. बस हे काही नाही आहे, एवढं हे समजलं पाहिजे की आपल्याला हे या बॉक्सला आपण राईट साईड हे इक्वल साईन आहे ना, याच्या इकडच्या साईडला नेलं तर हे मायनसचं प्लस होणार आणि ही जे नंबर आहे इकडे आली तर हे प्लस आहे, इथे मायनस होणार. तर याला आपण सॉल्व केलं तर याचा आन्सर येऊन जात आहे. ठीक आहे, सोपं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे 40 नंबरचा. 2 न्यूजपेपर्स each priced at ₹4 were delivered by a news agent from 7th March to 14th June in a year. What was the bill for the newspaper? ठीक आहे, एक न्यूजपेपर एजंट आहे. 40 नंबरचा क्वेश्चन बघा. न्यूजपेपरचा एजंट आहे, त्यांनी काय केलं की कधीपासून 7 मार्च थोडं 7 मार्च, ठीक आहे, 7 मार्चपासून 14 जूनपर्यंत त्यांनी 2 न्यूजपेपर टाकले. प्रत्येकी त्याची प्राईस किती होती, 4, म्हणजे दोघांची मिळून प्राईस किती येते, ₹8. ठीक आहे, तर 7 मार्च टू 14 जून किती दिवस होणार, आपण ते काउंट करावं लागेल पहिले. तर आपण 7 मार्च टू 7 एप्रिल, ठीक आहे, त्याच्यानंतर 7 एप्रिल टू 7 मे, 7 मे टू 7 जून आणि त्यानंतर अजून पुढचे आपण बघूया. ह्याच्यामध्ये बघा 7 मार्च टू 7 एप्रिल किती होते टोटल डेज माहिती आहे का, हे मार्च 31 डेज आहे म्हणून 31 डेज होणार. एप्रिल 30 डेजचा आहे तर हे 30 डेज होणार. मे 31 डेजचा आहे तर हे 31 डेज होणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 जून नंतर अजून आपल्याला 14 जूनपर्यंत त्यांनी न्यूजपेपर दिलेले आहे. तर 7 नंतर आपल्याला 14 जूनपर्यंत किती दिवस होणार, अजून 14 जूनपर्यंत. ठीक आहे, हे दिवस होणार टोटल. ॲक्च्युली 14 मायनस 7 केले तर 7 येतात, पण इथं एक 7चा एक डे पण इन्क्ल्यूड आहे, तर 8 डेज होतात. ठीक आहे, तर टोटल डेज किती झाले बघा, हे 1 + 1 2 + 8 10 आहे ना, तर 0, त्याच्यानंतर हे 1 कॅरी ओव्हर झालं, 3 9 + 1 10, 100 डेज झाले पूर्ण. ठीक आहे, त्यांनी पूर्ण किती दिवस पेपर टाकले, 100 डेज पेपर टाकले. आता एका दिवशी जे पेपर टाकतात 4 रुपयाचे 2 पेपर म्हणजे 8 रुपये होतात एका दिवसाचे. तर 100 दिवसाचे किती होणार, एका दिवसाचे 8 रुपये होतात. ठीक आहे, 100 दिवसाचे 800 रुपये होणार. ठीक आहे, त्याचं बिल किती होणार, ₹8. ठीक आहे, तर याचा आन्सर किती येतोय, आन्सर नंबर याचा येतोय 4, ₹800. कळालं का. आपल्याला काय करायचं आहे, समजा त्यांनी एक दिवस जर पेपर टाकला तर किती होते, 8 रुपये. आपल्याला 7 मार्च ते 14 जूनपर्यंत टोटल दिवस किती होणार, ते दिवस आपल्याला पहिले कॅल्क्युलेट करावं लागेल. × 8 केलं तर त्याचं बिल येऊन जाईल, है ना. तर इथं बघा 7 मार्च ते 7 एप्रिल 31 है ना, 7 एप्रिल टू 7 मे 30, 7 मे ते 7 जून 31 आणि 7 जून ते 14 जून 8 दिवस, असे टोटल 100 दिवस होतात. त्याच्यामध्ये 8चं मल्टिप्लाय केलं की ₹800 त्याचं बिल होऊन जातं आहे. ठीक आहे, त्याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. आता पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 41. याच्यामध्ये दिलेला आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग डिव्हिजन्स इज द रिमाइंडर 0. ठीक आहे, तर आपल्याला याच्यामध्ये रिमाइंडर 0 कुठला आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, 41 नंबरचा क्वेश्चन आहे.
एक बघा याच्यामध्ये काय असते की कुठल्याही ऑड नंबरला जर इवन नंबरने आपण जर डिव्हिजन केलं ना कधीच रिमाइंडर 0 नसते. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया की म्हणजे जी न्यूमरेटरमध्ये जी नंबर आहे ती ऑड नंबर कुठली आहे. जसं आता पहिलं बघा 16290 अपॉन 60. ठीक आहे. 1010 कट झालं तर वरची नंबर तुमची काय आहे ऑड नंबर आहे आणि खालची इवन आहे. तर याच्यामध्ये रिमाइंडर कधीच 0 येणार नाही म्हणजे हा तर आन्सर नसणार आहे. त्याच्यानंतर दुसरं जे ऑप्शन आहे याच्यामध्ये पण जी वरची नंबर आहे 28,567 ती ऑड आहे आणि खाली इवन नंबर आहे. तर ते पण कधीच ते होणार नाही, त्याचं रिमाइंडर 0 येणारच नाही आहे. आता उरला 3 आणि 4th नंबरचे 2 ऑप्शन उरलेले आहेत. ठीक आहे. तर आपण 4th नंबरचा करून बघूया. 332,852. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय 42. त्याला 42ने डिवाइड करायचं. आता हे बघा आपण मागच्या याच्यामध्ये पण बघितलं आपल्याला 42चा टेबल येत नाही आहे. ठीक आहे ना. तर आपण काय करायचं 4 आणि ह्या नंबरमध्ये किती टाइम्स आपण देऊ शकतो ते बघायचं है ना. तर 8 टाइम्स आपण देऊ शकतो, पण इथं 8 टाइम्स जर दिलं तर तरी पण हे जास्त येते. तर आपल्याला 7 टाइमच द्यावं लागेल. ठीक आहे ना. कारण 8 4 जा 38 तर होतात, 32 होतात, पण इथं 2 आहे ना. हे बघा 8नी जर दिलं ना तर काय होणार 8 2 जा 16. 1 कॅरी ओव्हर झालं. 8 4 जा 32 प्लस 1 33 होऊन जाणार. याच्यापेक्षा जास्त होणार. तर आपण 8 टाइम्स नाही देऊ शकत याला. याच्यामध्ये आपण फक्त 7 टाइम्स देऊ शकतो. तर 7 2 जा 14. 1 कॅरी ओव्हर झालं. 7 4 जा 28 प्लस 1 29. आता हे किती आले बघा 4. 12मधून 3 9. 12मधून 9 मायनस गेले तर 3. ठीक आहे ना. आणि हे 0 येणार. ठीक आहे. आता परत 32 मध्ये जाणार नाही आपल्याला, इथं 5 घ्यावं लागेल. आता बघा 34 मध्ये 4चा किती टाइम डिवाइड करू शकतो 8 टाइम्स आहे ना. तर 8 टाइम्स घेऊया आपण. 8 2 जा 16. 1 कॅरी ओव्हर झालं. 8 4 जा 32 प्लस 1 33. इथं बघा 15 मायनस 6 किती येते 9. आणि इथं किती येणार हे 0. ठीक आहे. हे 3 होणार ना म्हणजे 0 येणार. परत आलं इथं 2. आता 42 जे आहे 92 मध्ये किती टाइम्स देणार आपण 4 2 जा 8. 4 3 जा नाही देऊ शकत तर 4 2 जा 8च द्यावं लागेल. तर 2 2 जा 4 आणि 2 4 जा 8. तर इथं आपलं काहीतरी रिमाइंडर राहणारच. 12मधून 4 गेले तर येणार 8. ठीक आहे ना. तर इथं 8 रिमाइंडर राहतोय. पूर्णपणे तुमचा रिमाइंडर 0 होत नाही आहे म्हणजे 4th नंबरचा पण तुमचा आन्सर नाही आहे. तर आता कुठला आहे 3rd नंबरचा. 3rd नंबरचा काय बघा 22,848. ठीक आहे ना. याला डिवाइड करायचं 56ने. ठीक आहे. आता इथं परत तेच 5नी आपण 22ला किती टाइम्स डिवाइड करू शकतो 4 टाइम है ना. 5 टाइम नाही करू शकत. तर 4 6 जा 24 है ना. त्याच्यानंतर 2 कॅरी ओव्हर झालं. 4 5 जा 20 प्लस 2 22. ठीक आहे. हे किती आले 4. हे तर 0 0 झालं आहे. इथे आले परत 4. आता 44 मध्ये 56नी डिवाइड होतंय का नाही होणार. मग आपल्याला इथं काय घ्यावं लागेल एक 0 घ्यावं लागेल. मग इथं आलंय 4 8 आलंय. ठीक आहे. आता याला बघा 44ला किती टाइम्स आपण करू शकतो 8 टाइम्स है ना. 8 5 जा 40. 9 टाइम्स तर नाही करू शकत. 9 5 जा 45 होणार. याच्यापेक्षा जास्त होणार. तर 8 टाइम्स करावं लागेल आपल्याला. तर 8 6 जा 48. 4 तुमचं कॅरी ओव्हर झालं आहे. 8 5 जा 40 प्लस 4 44. हे बघा इथं रिमाइंडर तुमचं 0 आलं आहे. तर याचा आन्सर नंबर कुठला येतोय आन्सर येतो याचा नंबर 3. ठीक आहे. अशा मोठ्या नंबरचं तुम्हाला डिव्हिजन करायचं असलं तर ही ट्रिक वापरा.
एक जी नंबर आहे ना त्यांनी याला आपल्याला डिवाइड करता येते का ते बघायचं, ठीक आहे. आणि त्यानुसार मग आपण याचं हे करू शकतो आपण. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 42 नंबर. इथे आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेले आहे. 3/8 प्लस 1/4 मायनस 5/12. तर याचा आपल्याला ॲन्सर काढायचा आहे. कसं करायचं आता इथं बघा, इथं बॉडमॉस रूलनुसार पहिले आपण याला प्लसच करूया. आता इथं प्लस करताना सोपं काय आहे की ह्या दोघांचं जर डिनॉमिनेटर सेम असेल तर हे पटकन होऊन जाईल आपलं. तर याला तर 3/8 आणि याचं आपल्याला डिनॉमिनेटर 8 करायचं आहे. तर खाली किती 2नी मल्टिप्लाय करावं लागेल, तर हे 8 होणार, ठीक आहे. आणि हे 2 होणार, ठीक आहे. आणि हे 5/12. आता याला जर आपण ॲड करायला गेलं तर यांचं दोघांचंही डिनॉमिनेटर आहे 8. 3 + 2 किती होणार 5 मायनस 5/12, ठीक आहे. आता ह्या दोघांना मायनस करायचं आहे, ठीक आहे. आता यांचं डिनॉमिनेटर सेम नाही आहे. आता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता, सिम्पल आहे. काय असते माहिती आहे का, हे बघा, हे जे आहे ना 12 त्याचं इकडं दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं आणि ह्याचं जे आहे इकडे दोन्हीकडे मल्टिप्लाय करायचं, तर तुमचं डिनॉमिनेटर सेम येतं आहे, ठीक आहे ना. तर करून टाकूया. इथं बघा 12 5 60 अपॉन 12 8 96, ठीक आहे. मायनस 8 5 40 अपॉन 12 8 96, ठीक आहे. आता हे काय झालं, फ्रॅक्शन किती आलं तुमचं बघा, 60/96 मायनस 40/96, ठीक आहे. याचं कॉमन आहे तुमचं डिनॉमिनेटर 96 आणि हे 60 - 40, 60 - 40 म्हणजे किती आलं आहे 20/96. आता इथं कुठे दिलेलं आहे का असं 20/96? कुठेच नाही आहे, ठीक आहे. तर आपण याला काय करू शकतो, याला डिवाइड करायचं. तर आपल्याला याला अजून हे बघा, ही जे नंबर आहे ना हे दोन्ही आहे ना एका नंबरने डिवाइड होतात. कुठल्या 4ने बघा, 4 5 20 आहे ना, 4 2 8, 4 4 16. म्हणजे हे काय येते इक्विव्हॅलेंट याचं फ्रॅक्शन येते 5/24, ठीक आहे. तर याच्यात आन्सर नंबर येते याचा 3. आन्सर येते आपला 3, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे 43 नंबरचा. इथे आपल्याला एक फिगर दिलेली आहे, ठीक आहे. हे बघा असं दिलेलं आहे, इथं एक स्क्वेअर आहे, सॉरी थोडं आपण चांगलं काढूया. ठीक आहे. हे स्क्वेअर दिलेलं आहे, याच्यामध्ये बघा 1 2 3 4 आहे, इथं 1 2 3 आणि इकडे 1 2 3 म्हणजे टोटल किती 9 पार्ट्स आहेत त्याचे, है ना. टोटल किती 9 पार्ट्स आहे ना. हे बघा, हे जे स्क्वेअर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 पार्ट्स आहेत. हे इकडचे 3 आणि इकडचे 3 3 × 3 केलं तर 9 येतात, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा हा जो पार्ट आहे हा पूर्ण है ना, टोटल किती पार्ट आहे याच्यामध्ये 9 पार्ट आहे. याच्यातले बघा एक पूर्ण आहे, बाकी सगळे हाफ कुठले कुठले आहे बघा, हे हाफ आहे, हां. त्याच्यानंतर हे दोन्ही पण हाफ आहे, हा पण हाफ आहे आणि हा पण हाफ आहे, ठीक आहे. म्हणजे हे बघा हे दोन्ही मिळून 1, हां, हे 2 आणि हे हाफ 2 1/2 आणि हे 3 1/2. टोटल किती आहे 3 1/2. 9 पार्टमधले 3 1/2 पार्ट त्याचे कसे शेडेड आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपलं याचा आन्सर यायला पाहिजे असं 3.5/9. पण इथे आपल्याला दिसतंय का चारही ऑप्शनमधून 3.5/9 कुठे दिसतंय का? कुठेच नाही आहे. इथं आपल्याला याचं डिनॉमिनेटर एकतर 3 आहे, एकाचं 9 आहे ना, आणि 2 जे आहे त्यांचं 18 आहे. तर याचं आपण 18 करून बघूया. 18 जर आपण करून बघितलं तर इथं × 2 करावं लागेल, इथे पण × 2 करावं लागेल. तर इथं काय येते बघा
9 2 जार 18 आणि 3.5 इंटू 2 इज इक्वल टू येते 7. तर 7/18 येते. ठीक आहे, याचं जे ॲन्सर येते ते 7/18 म्हणजे ॲन्सर नंबर 4 आहे याचं. ठीक आहे, हे इक्विव्हॅलंट ॲक्च्युअली आपला जो ॲन्सर आहे तो हा आहे, पण याचा इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन इथं दिलेलं आहे. तर आपण याला 2ने आपण मल्टिप्लाय केलं तर याचं 7/18 येऊन जातं आहे. ठीक आहे, त्याचा ॲन्सर नंबर येतो 4. चला नेक्स्ट बघूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 44. त्याच्यामध्ये आपल्याला फ्रॅक्शन्स दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये 2 फ्रॅक्शन आहेत. तर त्याच्यात कुठली तरी एक पेअर जी आहे ती इक्विव्हॅलंट आहे. ठीक आहे, बाकीच्या 3 जे आहे ते सारख्या नाही आहे. ठीक आहे, तर याच्यातलं बघा पहिलं. आता याच्यात आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला कुठला तरी एक कॉमन नंबर शोधायचं आहे त्याच्यामध्ये. जसं आता आपण बघा पहिलं जे आहे ना 17/51 आणि दुसरं फ्रॅक्शन काय आहे 23/72. ठीक आहे, आता इथे बघा इथे सरळ सरळ हे नंबर तर कट होते. 17 1 आणि 3 1/3. पण इथे आता 1/3 होऊ शकते का? नाही होऊ शकत है ना. इथं जर याला इथं किती असतं 69 जर असतं तर हे दोन्ही इक्विव्हॅलंट झाले असते. पण इथं 23/72 नाही आणि याच्यामध्ये कुठली कॉमन नंबर पण नाही आहे ज्यांनी डिवाईड होईल. तर 1/3 आणि हे तर नाही आहे सेम. ठीक आहे, दुसरं जे फ्रॅक्शन दिलेलं आहे ते बघा 27/63 आणि 63/140. ठीक आहे, आता इथे बघा 7नी इथं 9नी होत आहे. इथं 9 3 जार 27 9 7 जार 63. इथं 7नी होत आहे. 7 9 जार 30 63 आणि 7 2 जार 20. हे पण 3/7 आणि हे 9/20. हे पण इक्विव्हॅलंट नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून थर्ड किती दिलेलं आहे बघा 28/126. ठीक आहे, आणि 30/150. इथंही बघा इथं तरी सरळ सरळ 1/5 आहे. ठीक आहे, तर इथं बघा इथं 7नी जाऊ शकते. 7 4 जार 28 है ना. 7 1 जार 7 7 8 जार 56. 4/18 येत आहे. इथं 1/5 येते म्हणजे हे पण नाही आहे. तर नेक्स्ट बघा आता 4th नंबरचा 15/24. ठीक आहे, आणि 65/104. ठीक आहे, इथं बघा हे 3नी होऊन जाणार. 3 5 जार 15 आणि 3 8 जार 24. आणि हे बघा हे 13नी होते बघा. 13 5 जार 65 आणि 13 8 जार 104. तर 5/8 आणि 5/8. तर हा जो आहे 4th नंबरचा जो पेअर आहे तुमचा है ना, इक्विव्हॅलंट आहे. याचं 5/8 आणि 5/8 दोन्ही येत आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल. म्हणजे कॉमन नंबर शोधायचे. कॉमन नंबर शोधून त्यांची इक्विव्हॅलंट व्हॅल्यू आली पाहिजे. याच्यामध्ये याचा कॉमन नंबर आहे 3 आहे ना. 3नी आपण याला डिवाईड केलं आहे दोन्हीकडे, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला. आणि इथं 13नी आपण डिवाईड केलेलं आहे. ठीक आहे, हे बघा आपण कुठलंही हे बघा 5/8 आहे. त्याला जर आपण इथं इंटू सारख्या आपल्या नंबरनी जर आपण याला मल्टिप्लाय केलं तर हा जो फ्रॅक्शन आहे हा चेंज होत नाही, त्याची व्हॅल्यू तीच राहते है ना. 15/8 3 जार 24. ठीक आहे, इथं 3 3नी केलं आहे. इथं आपण 13 13नी केलं आहे. दोन्ही फ्रॅक्शन सेमच आहे, फक्त आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरमध्ये वेगवेगळ्या नंबरनी मल्टिप्लाय केलेलं आहे तिथं. ठीक आहे, तर याचा ॲन्सर नंबर येतो ॲन्सर 4. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे 45 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिफरंट फ्रॅक्शन. ठीक आहे, याच्यामध्ये 4 फ्रॅक्शन्स दिलेले आहेत. त्याच्यातला एक फ्रॅक्शन एकदम वेगळा असेल. ठीक आहे, तर इथं बघा पहिला फ्रॅक्शन किती दिलेला आहे 12/32. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपण बघा कुठल्या कॉमन नंबरनी याला डिवाईड करता येईल. 4नी करता येईल. 4 3 जार
12, 4 8 जार 32. दुसरा जो आहे 8/28, याला कितीनी आपल्याला डिवाइड करता येईल बघा, एक 4नी, 4 2 जार 8, 4 7 जार 28. ठीक आहे. अजून एक दिलेला आहे 18/63, 18/63. याला कुठल्या नंबरनी आपण डिवाइड करू शकतो बघा, 9नी, 9 2 जार 18 आणि 9 7 जार 63. फोर्थ नंबरचा जो आहे तो आहे 10/35. तर याला 5नी करता येते, 5 2 जार 10, 5 7 जार 35. तर इथं बघा हे जे आपले 3 फ्रॅक्शन आहे हे 2/7 येत आहे, हे पण 2/7 येत आहे, हे पण 2/7 येत आहे. ठीक आहे ना. हे 3 सेम आहे, हा वेगळा आहे 3/8. ठीक आहे. तर याचा आन्सर किती येतो आहे? याचा आन्सर येतो आहे फर्स्ट. त्याच्यातला डिफरंट फ्रॅक्शन कुठला आहे? फर्स्टवाला 12/32. ठीक आहे ना. कारण त्याला जर आपण एक कॉमन नंबरनी जर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला डिवाइड केलं तर त्याचा आन्सर येतो 3/8. आणि बाकीचे जे आहेत 3 त्यांना जर आपण कॉमन नंबर एक घेऊन डिवाइड केलं तर 2/7 येतो त्याचा आन्सर. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे आन्सर नंबर 1. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण आज परत पुढचे 10 क्वेश्चन आपले झालेले आहेत. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून नेक्स्ट 10 क्वेश्चन आपण करूया. ठीक आहे. चला, धन्यवाद.